जय भीम जय शिवराय पब्लिक. मी चाललो आज दादरला. चाललोय काहीतरी काम आहे, मला दाखवतो मी, कारण की नंतरला गेलो तर मग भेटणार नाही. त्याच्यामुळे मी बोलू आत्ताच जातो, तेव्हा पण जाऊ, पण रिटर्न जाऊ. हे बघ, आणि आज गाडी पण धुतली. आज वॉश करतो मी गाडी. गाडीची पूर्ण वाट लागली. हे बघ, आज गाडी पण धुऊया आपण. गाडी पूर्ण गेल्या हप्त्यात पण नव्हती धुतली, कारण की तिकडे पोलीस दादाच्या घरी गेलतो, त्यांनी घर घेतलेलं म्हणून. आणि तुम्हाला दाखवतो भाई काय सीन आहे काय नाही. कोल्हापुरी घातली भाऊ, कोल्हापुरी. गाडी वॉश करतो. हा, निघला भावांना. आता काहीतरी करावं लागेल. बघा, करूया काहीतरी. आता बघून जाऊन गॅरेजवाल्याकडे जाऊन दाखवतो. इथं पण गॅप आलं. काय आलं? तू लागलं का डोक्यात डोळ्याला? काय लागलं? तो का मी गोट मारायला? दे बस, थँक्स. चला भावना, आता निघूया आपण. तुम्हाला भेटतो मी स्टेशनला. भावना, आता गाडी धुतोय आपण, बघू शकता तुम्ही. तर फक्त वॉटर वॉश करतोय, कारण की लेट पण झालाय त्याच्यामुळे. बस अंदर भी देखा. हाँ बा, सुन ना, ये लगा कि देगा क्या? लावेल तो. निघलं यार. कोल्हापुरी घातले वावरनं मी, कडक मध्ये. भाऊनी कडक गाडी वॉश केली. ठेवून मी आतमध्ये बसलेलो, बोललो त्याला दाखवतो, त्याला नंतर येतो. मर्जर तुटलं, मर्जरला लावतो आता काय तरी. हो गया. नहीं, कैसे एक ही बार मारता हूँ ना हफ्ते में. काढली भावनी गाडी. आता आपण जाऊया पुस्तकीला मस्तपैकी. पुढं हायवेला भेटतो मी, हायवेला थांबतो. मला गाडी बिडी धुतली. आता आपण टाकूया पेट्रोल टाकून जाऊया मग आता हायवेला. तुम्हाला दाखवतो लोकेशन. पॉवर किती टाकू, किती लू. आता हवा चेक करतोय भावांना आपण, कारण की हवा नसली तर भाई माझा टायर लय वेळा पंक्चर झालाय. तुम्ही बघू शकता, कारण की एका टायमाला 3-3, 4-4 पंक्चर निघालेले. तर तो मला बोललेला काही भाई जर गाडीमध्ये हवा नसली ना तर मग पंक्चर होणारच. त्यामुळे हवा चेक करतोय भाई दोनों टायरमध्ये. कितना हो, एक टायर में कितना रहता है? कितना % रहता है? कितना? 12. आगे में 24 रहता है. आगे में 24, पीछे 36. टायर पंक्चर होता है क्या, हवा नहीं रहेगा तो? नहीं, जैसे हवा नहीं यहाँ लगा है. अरे नहीं तो चुन्याची ट्यूब लावलेली, ते पडलेलं तेव्हा. बघू शकता तुम्ही. चल बावड्यात, चल जाऊ आपण फिरून येऊ. हवानं तुम्ही ते बघू शकता पूर्ण भाई. बाहेरच्या मध्ये बोलतात ना, असं वाटतं बाहेर इंडिया कुठेतरी बाहेर फिरायला आलोय. लोकेशन पूर्ण बघू शकता तुम्ही आजूबाजूला, एकदम कडक वाटतं. हे बघा मेट्रो भाई, खूप चालली पुढं इंडिया. काय 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 प्रगती होती.
त्या साईडला आल्यावर बघू शकतो पूर्ण असं वाटतं की ना एकदम बाहेर आलो यार. एक नंबर वाटतं. इथून काय काय मला ना एरोप्लेन असे वरतून जातं. जर आता दिसलं ना तर कॅचअप करू आपण व्हिडिओमध्ये. बोलले एक नंबर व्ह्यू वाटतो. बैसूने अंडवत रूपाने आला माझा देवर. कडू तुझं उपकार माझ्या मनामध्ये धनामध्ये शिवाच भावना बघू शकता तुम्ही. हे अंधेरीला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. हा वाटतं यार. हे बघ इकडे इकडे हे बघा अंगाला काटे आले. ते बघा महाराजांचं नाव ऐकलं ना, नाव जरी काढलं तरी बघा पूर्ण अंगाला काटे येतात भाई. कट्टर मावळा भावांनो. महाराजांना पहिला मुजरा करूया मग जाऊया आपण. रायगडला पण गेलतो ना भावांनो. माझं स्वप्न होतं रायगडला जायचं. मम्मीला पण मी खूप वेळा बोललेलो आई मला रायगडला जायचंय. ते काय माहिती महाराजांचा बुलावा होता. अचानकमध्ये प्लॅन झाला कामावरच्या मित्रांचा आणि अचानक प्लॅन झाला आणि आम्ही सॅटर्डेला नाईटला निघालो आणि खूप काय काय गोष्टी मिस पण झाल्यात. पण आम्ही रिटर्न जाणार ना का रायगडला तेव्हा भावांनो खरं ज्या ज्या जागा बघितल्या नाही ना त्या सगळ्या बघणार आणि काय घेऊन पण नाही गेलो आम्ही. नेक्स्ट आम्हाला मी घेऊन जाणार. ज्या दिवशी घेऊन जाणार तुम्हाला दाखवेल आम्ही काय मिस केलेलं. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे या साईडला तुम्ही बघू शकता. बघा इकडे या तुम्हाला दाखवतो. असं वाटतं ना फुल बाहेर देशात आलो यार. कडक वाटतं. तिकडे आपले महाराज भावा ते आहेत म्हणून आज आपण इथं आहेत. जर ते नसते ना ते काहीच नसतं भाई. गुलाम असतो आपण. गुलाम असतो. आज ते होते म्हणून आपण इथं सुरक्षित आहे भावांनो. नाहीतर मग काहीच नसतं. काहीच नाही. बघा रिअल आहे भावांनो. रिअल. ठीक आहे आपण भेटूया पुढे. घेतलं का हे बघा भावांनो. हे बघा भाई एक नंबर गेलं यार. अचानक गेलं यार. हा व्हिडिओ चालू ठेवला वाजवता यार. अरे गप्पनी डोक्यावरतून गेलं. एक नंबर यार. एरोप्लेन लहानपणापासून स्वप्न आहे बसायचं. होईल एक ना एक दिवस नक्की पूर्ण. भावांनो हा ब्रिज बघू शकता तुम्ही. मी एकच गोष्ट सांगतो हवे साईडला जर गाडी चालवतो ना भावा एकाच लाईनीला ठेवा. कारण की मध्ये ज्या मोठ्या मोठ्या गाड्या असतात त्या सफाचं पास होत असतात. तर मग बोलतात ना काय पण अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं आपण पद्धतशीर गाडी चालवली ना तर आपल्यासाठी ते बेस्ट आहे. कारण की घरी आपले आई वडील भाऊ बहीण हे सगळे वाट बघत असतात आपली. ठीक आहे तुम्ही हा ब्रिज बघू शकता. हे बघा कसं आहे बघा ना. वरतून एकदम गाड्या प्रॉपर चालल्यात आणि खालून बघा ना असं वाटतं तो म्हणजे झोपलाय. हे बघा ना पूर्ण असं आडवा वाटतं आणि वरतून एकदम परफेक्ट आहे. पण इथून असं वाटतंय भाई तो असा आडवा बनवला. हे बघा कसं वाटतंय बघा ना. आता इकडे पण काहीतरी काम चाललंय बघू शकता. हे बघा एरोप्लेन पडलं इथं. हे बघा महिन्यातून एकदा दोनदा इकडे मी राऊंड मारतो. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढा म्हणजे पागल होतोय. आईला हटे यार. कडक वाटतं. भाई मोठे बघ एक नंबर. ते वाकडं वाकडं जातंय. तिकडे दाखव तिकडे दाखव तिकडे दाखव. एक नंबर. बस हेच पाहिजे होतं भावांनो. दाखवायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक किती मोठं आहे. काय वाटतंय यार. दिसतंय ना एकदम मस्त. हे शिवाजी पार्क आहे भावांनो. इकडे आतमध्ये ह्या टायमाला पोरं क्रिकेट वगैरे खेळतात. संडेला तर पूर्ण गर्दीच असते तिकडे. लय पब्लिक येते. माझे मित्र वगैरे पण येतात तिकडे. आता खूप दिवसापासून विचार करत होतो चैत्यभूमीला यायचा. कारण की 6 डिसेंबरला ना भावांनो खूप गर्दी असते आणि दर्शन वगैरे पण भेटत नाही. हे बघा काम चालू आहे ते.
कलर बिल्लर मारायचं काम चालू वाटतं. तर मग 6 डिसेंबरला ना भावांनो किती एवढी म्हणजे एवढी लाईन असते ना इकडे. खूप दर टायमाला येतो गाडीचं पार्क करतो. आता आतमध्ये दर्शन वगैरे भेटतं का नाही बघूया आपण. चला आता आतमध्ये फोटो वगैरे नंतर काढूया. बघा किती पब्लिक असते बघा, तुम्ही बघू शकता. जातीभेद करू नका भावांनो कोणत्याच गोष्टीची, कारण की जे शिकले सवरलं त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता सगळे एकच आहे आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काय काय केलं भावांनो. खूप म्हणजे खूप कोणच करू शकलं नाही तेवढं त्यांनी केलं आहे. ते बघू शकता तुम्ही. मी इकडे महिन्यातून मी 2 राऊंड इकडे मारतोच मी, कारण की इकडे नाही आलो ना आपलं मन नाही लागत. 2 राऊंड मारणार म्हणजे येणार इथे येणार, पाय वगैरे पडणार, दर्शन वगैरे घेणार. दर्शन वगैरे घेतल्यानंतर ना इकडचा व्ह्यू दाखवतो मला मी. नंतर मग आपण जाऊ दर्शन घ्यायला. खूप पब्लिक असते पण खूप. हे बघा आता हे नवीन बांधले, पहिल्या नव्हतं. काय मस्त वाटतं बघा. म्हणून जर येत असाल ना तर प्लीज लवकर या. 6 डिसेंबरला पण येऊया आपण, कारण की 6 डिसेंबरला नाही आलो ना तर त्या मला दर्शन नाही भेटत हो. खूप म्हणजे खूप खूप गर्दी असते. पूर्ण शिवाजी पार्क भरून जातं माहिती आहे. उभारायला जागा नसते, एवढी गर्दी असते या साईडला. प्लीज भावना जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही पण या. आणि ती 6 डिसेंबरला पण भेटा. जर ज्यांनी व्हिडिओ बघितला तर भावना प्लीज 6 डिसेंबरला पण या. ठीक आहे. एक दिवस आहे तो आपल्यासाठी. तुम्हाला माहिती आहे त्या दिवसाची किंमत काय आहे आणि काय नाही. बघा लंबे लंबे तक कुछ दिखता नहीं है. ते बसायला लय भारी भावांना, एवढं लय मस्त केलं. आता पहिला नव्हतं हे आता केलं आहे. खूप खूप पब्लिक येते, खूप म्हणजे खूप. आपले माणसं आहेत सर्व. तिकडे पण काहीतरी काम चाललं आहे बघ. वैशाली दादर तो एकदम आतमध्ये होता, आता बाहेर आला. पाहत होते ते बघू शकता तुम्ही. भारतीय बौद्ध महासभा समाजचा बघू शकता भावांनो. ही 6 डिसेंबरची तयारी चालू आहे भावांनो. दरवर्षी भावांनो हे सगळं असतं. तिकडे चांगले चांगले स्मारक आहेत, पुस्तकं वगैरे आहेत. गौतम बुद्धांचे स्मारक पण आहेत. ते आपण डोरला लावतो ना, त्याचं नेम टॅग पण आहेत नमो बुद्धाय करून. जेव्हा मी घरी गेल तेव्हा लावेल नक्की. तिथं म्हणा पुढं सगळीकडे भावांनो ते चाललंय बघा. बघू शकता तुम्ही. आणि 6 डिसेंबरला त्याच्यापेक्षा जास्त क्राऊड असणार. तर आपण फुलमाळा घेऊया आणि जाऊया. ओके. हे हेल्मेट ठेवा ना, मी आतमध्ये जाऊन आल्यावर घेतो. भावांनो फुलमाळा घेतली आपण. आता जाऊया बाबांचं दर्शन घेऊया आणि निघूया. आतमध्ये 2-3 व्हिडिओ शूट करतो रील्स टाकायला, तुम्हाला पण दिसेल मग. ठीक आहे, येतो. मोबाईल बंद ठेव. मोबाईल भावानं दर्शन घेतलं. आता व्हिडिओ काढायला देत नव्हते तरी मी ह्याला पण व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ काढायला देत नाही ते बोलले मोबाईल जप्त करेल हे ते. त्याच्यामुळे मी मोबाईल खिशात ठेवला तरी नाचा व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ वगैरे काढू देत नाही ते आतमध्ये. बघू शकता बघा गौतम बुद्ध. इकडे पण काहीतरी बनतं आता नवीन. भावानं निघालो होतो आम्ही. आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला पण देत नव्हतं, त्यामुळे आम्ही निघालो बाहेर. गेल्या टायमाला त्याच्याकडे फोटो काढलेला मी, पोस्ट केलेत इंस्टाला. फोटो वगैरे भारी भारी भावा. स्मारक वगैरे खूप काय चांगले चांगले आहेत.
हेल्मेट कुठे घेतलं ठेवलेलं? दादाकडे हेल्मेट ठेवलेलं. दादाकडे हेल्मेट घेतो. दादा हेल्मेट ठेवलेलं ना. थँक्यू दादा. दीडपर्यंत असेल ना? काय? हां नाही बघू शकता तुम्ही. जेव्हा आपण नवीन घर घेऊ तेव्हा मी इकडूनच सामान घेईन. खूप जय भीम जय शिवराय भावांनो. मोबाईल पूर्ण डेट झाल्यामुळे मी रिटर्न येताना ब्लॉग नाही काढू शकलो, कारण की आयफोन आहे, तुम्हाला माहिती आहे आयफोनची परिस्थिती काय आहे काय नाही. त्या कारणामुळे मी आलो घरी, मोबाईल चार्जिंग वगैरेला लावला. नंतर मग केस वगैरे कट करून आलो. मी थोडा नाश्ता वगैरे केला. मग आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भावांनो, कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला भावांनो. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. तुमचा सपोर्ट असला ना भावांनो, मी याच्यातून भारी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आणि शिकतो भावांनो. मी तुम्हाला आत्ता सांगतो, मी शिकतो व्हिडिओ बनवायला. नाही जमत आपण शिकतो. तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि प्लीज 6 डिसेंबरला भेटा दादरला. ठीक आहे. ज्यांनी हा व्हिडिओ बनवला, जर मी भेटलो किंवा मला तुम्ही ओळखला असेल तर प्लीज भावांनो भेटा दादरला, आपण भेटूया. ठीक आहे. 6 डिसेंबरला नक्की या, कारण की मला जर 6 डिसेंबरला दर्शन भेटतच नाही. मी खूप लहानपणापासून जातो, पण कधी आम्हाला असं 6 डिसेंबरला दर्शन भेटलंच नाही आहे. खूप प्रचंड गर्दी असते भावांनो. त्या कारणामुळे मी बोलू आधीच जाऊन येतो. आणि हर महिन्यामध्ये मी 2-3दा जाऊनच येतो. तिकडे गेल्यावरतीच आपलं मन शांत होतं भावांनो. महाराजांना अंधेरीला महाराजांना मुजरा करून जातो भावांनो आपण तिकडे. तर प्लीज आवडला असेल ना व्हिडिओ तर भावांनो लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. आणि काय तुम्हाला आवडलं असेल ना तर प्लीज कमेंट करा. ठीक आहे. बाय.